आपल्यासोबत बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. शैलेंद्र सर, आजची ही जी सगळी परिस्थिती आहे त्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याचे कसे परिणाम आपल्याला पुढे भोगावे लागणार आहेत? ती नक्कीच चिंता करायला लावणारी आणि भारताच्या दृष्टिकोनातून देखील ही आव्हानात्मक अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि त्याचा विचार भारतामध्ये पण स्वाभाविकपणे आपण करणं हे देखील तेवढं गरजेचं आहे. रशिया युक्रेन युद्ध चालू आहे. ऑलरेडी एक युरोपमध्ये कन्फ्लिक्ट झोन तयार झालेला आहे आणि आता सेकंड कन्फ्लिक्ट झोन हा आखातामध्ये मिडल ईस्टमध्ये तयार झाला आहे आणि याची व्याप्ती ही सुरुवातीला तुम्हाला जरी ही केवळ 2 देशांपुरती मर्यादित वाटत असली तरी ती वाढण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये. आज जो इस्रायलकडनं पहिला अटॅक इराणवरती झालेला आहे त्यासाठी जे कारण दिलं गेलेलं आहे त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या भाषेमध्ये प्रीएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. प्रीएम्प्टिव्ह अटॅक म्हणजे जर तुम्हाला एखाद्या देशाकडनं धोका असेल तर तो धोका होण्यापूर्वीच तुम्ही त्या देशाला न्यूट्रलाइज करणं, त्या धोक्याला न्यूट्रलाइज करणं. युनायटेड नेशनचं चार्टर देखील त्याला मान्यता देतं, आंतरराष्ट्रीय कायदा देखील त्याला मान्यता देतो. त्यामुळे इस्रायलनी ही कारवाई करताना तशी तांत्रिकदृष्ट्या काळजी घेतलेली आहे. मात्र मुद्दा याच्यामध्ये असा आहे की या माध्यमातून एक पद्धतीचं प्रेशर इराणवरती क्रिएट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मुळात मुद्दा असा आहे की इराणच्या पुढे 2 अटी ह्या इस्रायलकडनं ठेवल्या गेल्या होत्या, अमेरिकेकडनं ठेवल्या गेलेल्या होत्या. त्यातली पहिली अट होती ती प्रामुख्याने आपला जो न्यूक्लिअर एनरिचमेंटचा आजकाल बंद करतात. ही पहिली अट. त्यातली दुसरी जी अट होती प्रामुख्याने इराणने आपले जे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत ते पूर्णपणे नष्ट करावेत. आता ह्या दोन्ही अटींपैकी पहिल्या अटीविषयी इराण तयार होता की युक्रेनी थांबवण्यासाठी करायला इराण अजिबात तयार नाहीये आणि ते स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की इराणकडे स्वतःच्या रक्षणाची अशी कोणतीही डिफेन्स सिस्टम नाहीये. जशी इस्रायलकडे आयरन डोम आहे, अमेरिकेकडे थार्ड सिस्टम आहे, तशी इराणकडे कोणत्या पद्धतीची नसल्यामुळे त्यांच्याकडे ऑफेन्स हाच डिफेन्स आहे. म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल हा त्यांची डिफेन्स सिस्टम आहे, त्यामुळे ते उद्ध्वस्त करणार नाहीयेत. आणि आता संपूर्ण आखातामध्ये म्हणजे इस्लामिक देशांमध्ये इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकेल असा एकमेव देश कोणता असेल तर तो इराण आहे आणि इराणकडे त्या कॅपॅबिलिटीचे बॅलिस्टिक मिसाईल आहेत. त्यामुळे तिथं कोणत्याही पद्धतीने अमेरिका फ्रेंडली, इस्रायल फ्रेंडली गव्हर्नमेंट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आयातुल्ला खामेनीची राजवट ही इस्रायलच्या दृष्टिकोनातनं अतिशय आव्हानात्मक आहे. कारण इराण पुरस्कृत ज्या प्रॉक्सीज आहेत, मग ते हिजबुल्ला, हमास किंवा हौती असेल, या इस्रायलच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे तिचं रेजिम चेंज करणं, आयातुल्ला खामेनींचं धार्मिक राजवट पूर्णपणे उलथून पाडणं आणि त्या ठिकाणी राजा पहलवी म्हणजे पहलवी हा त्या 1979च्या पूर्वी तिथं पहलवीची राजवट होती. 79च्या धार्मिक क्रांतीनंतर तिथं खोमेनींची राजवट आली, आता खामेनी आहेत. त्यामुळे ह्या पहलवीचा मुलगा राजा हा आता लंडनमध्ये आहे. जसं तारिक रहमानला बांगलादेशमध्ये परत बोलवलं गेलं तसं याला पुन्हा एकदा इराणमध्ये बोलवायचं आणि याच्या माध्यमातून अमेरिका पुरस्कृत वेस्टला प्रो असणारं गव्हर्नमेंट त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करायचं, इस्रायलला प्रो असणारं गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करायचं, हा त्यामागचा प्रमुख अजेंडा आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आता इराणवरती प्रेशर पुटअप करायला हे अटॅक्स हे चाललेले आहेत. मात्र इराण हा व्हेनेझुएला नाहीये. इराण रिटॅलिएट करतोय. इराण अमेरिकेच्या तिथलं आखातामधल्या मिलिटरी एअर बेसेसवरती अटॅक करतोय. सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, या ठिकाणी अटॅक्स होत आहेत. त्यामुळे याची जी ग्रॅव्हिटी आहे, गांभीर्य आहे, वाढत जाणार आहे आणि हे अजून व्हायरल होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम हा प्रामुख्याने तेलाच्या सप्लाय चेनवरती होण्याची शक्यता आहे. तेलाच्या जागतिक बाजारपेठेमधल्या किमती वाढू शकतात भविष्यामध्ये जर हा संघर्ष वेळेत थांबला नाही. हा आता एस्केलेशनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या लॅडरला आहे. हे एस्केलेशनचं लॅडर जर आणखीन वाढत गेलं तर मात्र याचा सप्लाय चेनवरती परिणाम होऊ शकतो आणि आखातामध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेवर पण याचा परिणाम होऊ शकतो. सर, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडलात की इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ही सगळी आजची परिस्थिती बघता आपण बघितलं तर हे तीनही राष्ट्र जे ती प्रगत आहेत, इस्रायल असेल, अमेरिका असेल, इराण असेल. सैन्य ताकद कशा पद्धतीने आहे, कितपत इराण यामध्ये या सगळ्या हल्ल्यामध्ये तग धरू शकेल? हे बघा, यामध्ये एक बाब लक्षात घेणं की इराणकडे जे प्रामुख्याने मिसाईल्स आहेत हे रशियन बनावटीचे आहेत. काही प्रमाणामध्ये चायनीज बनावटीचे पण त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत. हे त्यांना कोल्ड वॉरच्या काळापासून मिळत गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतः पण या बाबतीमध्ये काही डेव्हलप केलं. त्यांचं न्यूक्लिअर एनरिचमेंटचा प्रोग्राम पण अत्यंत व्यवस्थित आहे. इराण सांगतो आहे की आमच्याकडे कोणत्या प्रकारचं न्यूक्लिअर वेपन्स नाही, परंतु ते सबस्टॅन्शिएट करण्यासाठी कोणती यंत्रणा म्हणजे IAEA ही इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सी जी आहे, एनर्जी एजन्सी, त्यांना इराणमध्ये प्रवेश करायला बंदी आहे. आणि त्यामुळे आता हे माहिती नाही की इराणकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे की नाही, पण ही शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांचा एनरिचमेंट प्रोग्राम हा बऱ्यापैकी ॲडव्हान्स स्टेजला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन असू शकतं आणि हीच
प्रामुख्याने चिंता डोनाल्ड ट्रम्पला आहे. कारण इस्रायल इराण आपल्या देखील सर्व्हायव्हलसाठी त्याचा तो ऑप्शनचा विचार करू शकतो आणि त्यामुळे इराणकडे पण न्यूक्लिअर वेपन्स आहे. इस्रायलकडे पण अमेरिका पुरस्कृत डायरेक्टली जरी नसलं तरी त्यांच्याकडे बॅलिस्टिक मिसाईलचे जे न्यूक्लिअर जे पेलोड आहे ते कॅरी करू शकतात. त्यामुळे याची ग्रॅव्हिटी जर वाढली तर हे खूप डिव्हॅस्टेटिंग इम्पॅक्ट संपूर्ण आखातामध्ये निर्माण करू शकतं. आणखीन एक सर महत्त्वाचा प्रश्न असा की इराण, अमेरिका, इस्रायल ही जी काही युद्धाची आग आहे ती केवळ त्यांच्या सीमेवर नाही पण जागतिक बाजारपेठेत किंवा अगदी सर्वसामान्यांच्या खिशात पण पोहोचू शकते का? म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा कसा परिणाम होईल? हे बघा, ऑलरेडी कोरोना महामारीच्या नंतर जागतिक आर्थिक विकासाचा दर हा मंदावलेला आहे. जगामध्ये आज भारत जर सोडला तर कोणत्याही देशाचा आर्थिक विकासाचा दर, ज्याला जीडीपी ग्रोथ रेट म्हणतो, हा 2 ते 3% वरती नाहीये. युरोपीय अर्थव्यवस्था झोपलेल्या आहेत. अमेरिका 2 ते 3% इकॉनॉमिक ग्रोथ रेट आहे. चायनाचा सिमिलर इकॉनॉमिक ग्रोथ रेट आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारावरती परिणाम झालेला आहे. दुसरा मुद्दा, त्याच्यात रशिया युक्रेन युद्ध सुरू झालंय. त्याच्यामुळे आणखीन रशियाकडनं मिळणारं तेल आणि गॅस हे युरोपियन देशांना बंद झाल्यामुळे त्यांची अवस्था अजून वाईट झाली आहे. ऑलरेडी तिकडे कन्फ्लिक्ट झोन असताना हा सेकंड कन्फ्लिक्ट झोन निर्माण होणं. लक्षात घ्या, आखाती देश जे आहे, जे ओपेक म्हणजे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज म्हणून ओळखल्या जातात, साधारणतः आजही 60 to 70% ऑइल जे आहे प्रोड्यूस करणं आणि जे एक्सपोर्ट करणं यामध्ये ओपेक नाही आघाडीवरती आहे. भारत देखील आपल्या गरजेच्या साधारणतः 50% तेल आजही आखाताकडनं आयात करतो. आज जेव्हा आंतरराष्ट्रीय, याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतो आपण, आणि कारण हे जे आखातामधनं ओपेक प्रोड्यूस करतं त्याला, तर सध्या ब्रेंट क्रूड ऑइलची जी प्राइस आहे ती जागतिक बाजारपेठेमध्ये अप्रॉक्सिमेटली $62 ते $65 प्रति बॅरलच्या आसपास आहे. परंतु हा क्रायसिस झाला तर ती 75 पर्यंत जाऊ शकते. रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा ती साधारणतः $100 क्रॉस झालेली होती आणि त्यामुळे रशियाकडनं तेल घ्यायला आपण सुरुवात केलेली होती. साधारणतः $5 जरी बॅरलची किंमत जागतिक बाजारपेठेत वाढली तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवरती प्रतिवर्षी येणारा जो भार आहे हा साधारणतः 1 अब्जचा असतो आणि भारताकडे स्टोरिंग कॅपॅसिटी तेलाची जी आहे ही साधारणतः 21 दिवसापर्यंतची आहे. चायनाकडे 2 महिन्यापर्यंतची स्टोरिंग कॅपॅसिटी आहे. त्यामुळे जर हा संघर्ष थोडा काळ चालला, म्हणजे 15 दिवसाच्या वरती चालला, तर स्वाभाविकपणे सप्लाय चेन डिस्टर्ब होऊ शकतात. जागतिक बाजारपेठेमध्ये किमती त्याच्या वाढू शकतात आणि त्याचा झटका भारतातल्या पेट्रोल आणि डिझेलवरती पडू शकतो. शैलेंद्र सर, मागच्या काही काळामध्ये जे काही हल्ले झाले होते इस्रायल आणि इराणमध्ये, त्यावेळेला काही दिवसांमध्ये सीज फायर झालं, तो हल्ला थांबला. आत्ताची परिस्थिती तुम्हाला कशी दिसते? हा हल्ला अजून किती वाढू शकेल? एकमेकांवरती होणारे हल्ले प्रतिहल्ले किती काळ चालू शकतील? माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आता अमेरिका आणि इस्रायल ही संधी सोडणार नाही जोपर्यंत इराणमध्ये सत्तांतर होत नाही. कारण आता ज्या पद्धतीने अब्राहम लिंकन असेल, रोनाल्ड रेगन असेल, हे अमेरिकेचे नॅव्हल वॉरशिप्स आहेत आणि त्या ट्रॅव्हल करून पर्शियन गल्फ पर्यंत आलेले आहेत. जी परिस्थिती डोनाल्ड ट्रम्पने आता निर्माण केलेली आहे ती परिस्थिती पाहता जोपर्यंत इराणमध्ये रेजिम चेंज होत नाही, आयातुल्ला खामेनींचं धार्मिक राजवट ही तिथं कोलॅप्स होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबेल असं मला वाटत नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं संपूर्ण म्हणजे यांची स्ट्रॅटेजी अशी की ती प्रोलॉंग व्हावं, हा संघर्ष प्रोलॉंग व्हावा, म्हणजे इराणचे आर्थिक प्रॉब्लेम्स आणखीन वाढतील, इराणची जनता धार्मिक राजवटीच्या विरुद्ध आणखीन प्रोटेस्ट करतील आणि तिथं जनतेच्या माध्यमातून सत्तांतर घडून येईल. ही त्याच्या मागची मोडस ऑपरेंडी आहे. त्यामुळे हे त्याला प्रोलॉंग करण्याचा प्रयत्न करू शकतात अमेरिका आणि इस्रायल. बरं, शैलेंद्र सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.